रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असणाऱ्या निगडोली या छोट्या गावात सोमवारी रात्री रघुनाथ फराट वय वर्ष 73 आणि त्यांची पत्नी सुरेखा फराट वय वर्ष 68 या वृद्ध दाम्पत्याची कोणीतरी अज्ञाताने दोघांचीही गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे। त्यांचा एक मुलगा रोहिदास हा खालापूर शहरात राहत होता तर दुसरा मुलगा किशोर हा खोपोली शहरात राहत होता। मयत रघुनाथ हे सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या पत्नीसह निगडोली या गावी राहत होते। मंगळवारी दिवसभर मयत रघुनाथ यांचा मुलगा रोहिदास आणि त्याची पत्नी रघुनाथ यांना फोन करत होते, पण कोणताही संपर्क होत नसल्यामुळे त्यांचा नातू आदित्य हा निगडोलीच्या घरी आला। घराचे समोरील दार बंद असल्याने त्याने मागील दारातून प्रवेश केला। आजोबा आणि आजीचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहून त्याने भयानक चित्र पाहून आरडाओरडा केला। गावकरी तेथे जमले आणि सदर घटना खालापूर पोलिसांना कळवण्यात आले। खालापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून दुहेरी हत्याकांडाचा त्वरित तपास सुरू केलाय। फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडला बोलवण्यात आले, तसेच 5 ते 6 पोलिसांची पथके हत्यारांचा शोध घेत असल्याची माहिती समोर आली आहे। रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये निगडोली या गावामध्ये आज दिनांक 26/5/2026 रोजी खालापूर पोलीस स्टेशन येथे माहिती मिळाली की निगडोली गावातील रघुनाथ फराट आणि त्यांची पत्नी सुरेखा फराट, ज्यांचं रघुनाथ फराट यांचं वय 73 वर्ष आहे आणि सुरेखा फराट यांचं वय 58 वर्ष आहे। हे दोघे वृद्ध दाम्पत्य घरामध्ये राहत होते, एकटेच राहत होते आणि काल रात्री किंवा त्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या दोघांची गळा चिरून हत्या केलेली आहे। त्या पद्धतीने आपण लगेच तपास कार्य चालू केलं, घटनास्थळाला भेट दिलेली आहे। त्या पद्धतीने त्यातले जे प्राथमिक पुरावे आपण प्राप्त केलेले आहेत आणि खालापूर पोलीस स्टेशन येथे FIR दाखल करून, म्हणजे खुनाच्या गुन्ह्याची FIR दाखल करून पुढील तपास खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार हे करत आहेत। हा गुन्हा संवेदनशील असल्यामुळे या ठिकाणी जिल्ह्याच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली आहे। त्या पद्धतीने एक 5 ते 6 तपास पथके बनवून या आरोपींचा निष्पन्न करण्याचा आणि शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि लवकरच हा गुन्हा उघडकीस येऊन आरोपी निष्पन्न केले जातील अशी आम्हाला खात्री आहे।